देवाची स्तुती असो. या आठवड्यात मला वाटलं मी खरी उपासना ह्या विषयावर बोलावं. आणि याच्या पुढील 3 आठवड्यांमध्ये मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो, कारण सत्य आपल्याला स्वतंत्र करतं. माझ्या तरुण दिवसांमध्ये ह्याने माझी खूप मदत झाली, जेव्हा मी पाहिलं की अनेक वेगळ्या मंडळ्या एकच बायबल वापरून वेगळ्या सत्यांचा प्रचार करत असे आणि सगळे म्हणायचे की त्यांच्याकडे सत्य आहे. ज्या गोष्टीची माझी मदत केली की येशू योहान 8:32 जे म्हटलं, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. आणि प्रभू त्या वचनातनं माझ्याशी हे बोलला, जर तुला कुठल्याही गोष्टीवर अचूकरित्या सत्य समजलं कुठल्याही विषयावर, तर ते तुझ्या जीवनात स्वतंत्रता आणेल. कुठलीही गोष्ट जी तुला बंधनात आणते ते सत्य नाही. सत्य नेहमी आपल्याला स्वतंत्र करतं, पापापासून, भीतीपासून, काळजीपासून, माणसांचे सेवक होण्यापासून, प्रत्येक माणसाच्या परंपरेपासून ते आपल्याला स्वतंत्र करतं, जगण्यासाठी आणि देवाची सेवा करण्यासाठी. आणि सत्य उपासनेविषयी हे खूप खरं आहे, समजणं गरजेचं आहे, कारण आपण सार्वकालिक जीवनात हेच करणार आहोत. आपण त्याची उपासना करणार, आपण तिकडं प्रचार करणार नाही, आपण प्रार्थना करणार नाही, आपण त्याची आराधना करणार आहोत. आणि येशू खऱ्या उपासनेविषयी बोलला, खऱ्या उपासकांबद्दल बोलला आणि तो व्यर्थ उपासनेविषयी बोलला. मला ते 2 वचनं तुम्हाला आधी दाखवायचे आहेत. सर्वप्रथम मार्क 7 तो 6व्या वचनात म्हणतो, 6 आणि 7 येशू म्हटला, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. देवाचा ओठांनी सन्मान करणं, ते गीत गात असे, देवाची स्तुती करत असे, हे आपण स्तोत्रसहितात बघतो जुन्या करारात, पण त्यांचे अंतःकरण त्यात नव्हतं. हे फक्त शब्दांनी होतं. आणि आज देखील अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये जे सकाळी स्तुती आराधना ज्याला म्हणतात त्याविषयी हे खरं आहे. लोक फक्तच ओठांनी त्याचा आदर करतात, पण त्यांचं अंतःकरण त्यापासून लांब आहे. आणि पुढच्या वचनात तो म्हणतो, 7व्या वचनात, ते व्यर्थ माझी उपासना करतात. याचा अर्थ त्यांची उपासना पोकळ आहे. संगीत चांगलं आहे, वाद्य चांगले आहेत, सूर उत्तम आहेत, पण उपासना ही पोकळ आहे. ते जे गातात त्याच्या ऐवजी तेच तर आपल्याला नको आहे. हे शक्य आहे का येशू आपल्यावर असा दोष लावेल? मला हे ऐकायचं नाही. याच्या ऐवजी येशू योहान 4 म्हणतो, योहान 4:23, शोम्रोनी स्त्रीला तो म्हणत होता, अशी वेळ येत आहे, योहान 4:23, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. ही वेळ अजून आलेली नाही. तो काय म्हणतो लक्ष द्या, तो म्हणतो अशी वेळ येणार आहे. याचा अर्थ त्या वेळेपर्यंत आदामापासून कोणीच प्रभूची, देवाची उपासना आत्म्याने करू शकत नव्हता. माणूस हा आत्मा, प्राण आणि शरीर आहे. मग लोक त्याची उपासना कशी करत होते जुन्या करारात? शरीरामध्ये टाळ्या वाजवून, हात उंच करून, त्यांचे आवाज उंच करून, त्यांच्या आत्म्यामध्ये, प्राणामध्ये, भावनांनी, त्यांच्या मनाने. अद्भुत आहे. पण माणसाचा अजून एक भाग आहे, आत्मा, आणि ते देवाची आत्म्याने उपासना करू शकत नव्हते. पण येशू म्हटलं, असा वेळ येत आहे जेव्हा खरे उपासक जे आत्म्याने नवीन करारात त्याची उपासना करतील, आत्म्याने ते उपासना करतील. आणि मी पाहिलंय की अनेक लोकांना याविषयी काहीच माहीत नाही. तो पेंटिकॉस्टच्या दिवशी तो तास आला, पण तो म्हटला किंबहुना ही वेळ आली आहे. याचा अर्थ त्याची सुरुवात झाली आहे, कारण येशू इकडं होता, येशू तिकडं होता. तो पित्याची आराधना आत्म्याने आणि खऱ्यापणाने करत होता. तो पहिला मनुष्य होता ज्याने ते केलं, आणि त्यांनी मार्ग उघडला इतरांसाठी पेंटिकॉस्ट दिवसापासनं, की पवित्र आत्मा आत येऊन खरोखर त्याची उपासना आत्म्याने करण्याचं आणि खरोपणाने आपल्याकडनं तो करून घेतो. जुन्या करारात ह्याचं चित्र आहे निवास मंडपात. निवास मंडपाचे 3 भाग होते. निवास मंडप म्हणजे राहण्याचं स्थान, जसं मनुष्य हा देवाचं राहण्याचं स्थान आहे. निवास मंडप माणसाचं एक चित्र होता. निवास मंडपाचे 3 भाग होते, जसं आपण आत्मा, प्राण, शरीर आहोत. निवास मंडपात बाहेर एक अंगण होतं जे सगळे बघू शकत होते शरीरासारखे, आणि 2 लपलेले भाग होते, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान.
जसा आपला प्राण आणि आत्मा आत लपलेला असतो आणि पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थानाच्या मध्ये जुन्या कराराच्या निवास मंडपात एक अंतरपाठ होता. याचा अर्थ होता की कोणीच देवाच्या सानिध्यात जाऊ शकत नव्हता. देव बाहेर राहत नव्हता, तो परमपवित्र स्थानात राहत होता. कोणीच तिकडे जाऊ शकत नव्हतं. जेव्हा येशू मेला, तो अंतरपाठ फाटला आणि परमपवित्र स्थानात जाण्याचा मार्ग उघडला, आपल्या आत्म्यामध्ये जाण्याचा मार्ग उघडला, जेणेकरून पवित्र आत्मा आपल्या आत येऊन राहू शकत होता. हा तो अंतरपाठ फाटण्याचं महत्त्व आहे, जेणेकरून आत्ता आपण त्याची उपासना आत्म्याने करू शकतो. हे फक्तच एक सुंदर चित्र नाही, हे असं काहीतरी आहे जे आपलं जीवन बदलू शकतं. जर तुम्ही यावर विश्वास ठेवू शकता की देव तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट संकल्प करतो. यिर्मया 29:11 मध्ये एक सुंदर वचन आहे, तुझ्यासाठी माझे जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, तुझ्या हिताचे ते आहेत. हे समजणं, हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. जे काही देव आपल्याला त्याच्या वचनात आज्ञा देतो ते आपल्या हिताचे आहेत. त्याचे संकल्प आपल्या हिताचे आहेत. त्याच्यापेक्षा चांगलं योजना आपण आपल्या जीवनासाठी करूच शकत नाही. आणि जेव्हा तो आपल्याला शिकवतो त्याची उपासना करण्यासाठी, ते आपल्या चांगल्यासाठी आहे. मला तुम्हाला दुसरं एक वचन दाखवू द्या जे येशू बोलला. यावेळेस तो सैतानाला हे शब्द बोलला. मत्तई 4 मध्ये आपण वाचतो, जेव्हा सैतान येशूकडे येऊन मत्तई 4 मध्ये 9व्या वचनात, आणि तो त्याला सांगतो, त्याची जेव्हा तो परीक्षा घेत होता अरण्यात, त्यांनी त्याला डोंगरावर नेऊन सर्व राज्य आणि त्याचे वैभव दाखवले. या जग जे काही त्याला देऊ शकत होता. आज सैतान ख्रिस्ती लोकांना अनेक गोष्टी देतो. त्यांनी येशूला त्या काळात जे शक्य होतं ते दाखवलं. आज तो आपल्याला मनोरंजनाचं जग दाखवतो, पैसा दाखवतो आणि इतर गोष्टी दाखवतो, ह्या जगाचं वैभव दाखवतो. त्या काळात जे होतं त्याने येशूला दाखवलं. तो म्हटला, मी हे सगळं तुला देईल जर तू नमन करून माझी उपासना करशील. मत्तई 4:9. एकच गोष्ट तुला करायची आहे, माझं नमन कर, माझं उपासना कर. तिकडं आपण बघतो सैतानाची काय इच्छा होती सुरुवातीपासून. त्याची सृष्टी झाली तेव्हापासून. त्याची सृष्टी झाली तेव्हा तो सैतान नव्हता. आपण यहेजकेल 28 मध्ये वाचतो, तो अभिषिक्त करूब होता, देवदूतांचा तो मुख्य होता. तो इतर देवदूतांचं नेतृत्व करत असे. जे लाखो देवदूत होते, देवांच्या उपासनेमध्ये तो नेतृत्व करत होता. तो त्यांचा नेता होता. तो सुंदर होता, बुद्धिमान होता, इतरांचं नेतृत्व करत होता उपासनेमध्ये. त्याच्या मनात एक विचार आला, माझी इच्छा आहे लोकांनी माझी उपासना करावी. माझी इच्छा नाही की सगळे देवाची उपासना करतात. आणि तुम्ही यशाया 14 मध्ये वाचतो, यशाया 14 मध्ये जे वचन आहे, मी वर चढेन, याचा हाच अर्थ होतो. मला परतपरासारखं व्हायचं आहे. जेव्हा लोक माझी वाहवा करतात, माझी उपासना करतात. आणि जसाच तो विचार त्याच्या मनात आला, पहिल्या वेळेस ह्या सृष्टीमध्ये पापाचा जन्म झाला आणि लगेचच त्याला देवाच्या सानिध्यातनं घालवून देण्यात आलं. आणि देवाच्या सृष्टीचा सगळ्यात सुंदर जीव एका क्षणामध्ये सगळ्यात क्रूर आणि सगळ्यात घाणेरडा तो झाला. एका क्षणामध्ये तो देवदूत सैतान झाला. त्याची चूक काय होती? त्याचा गुन्हा काय होता? त्याने खून केला नाही, व्यभिचार केला नाही, तो खोटं बोलला नाही. आपण जे गंभीर पाप समजतो त्यांनी काहीच केलं नव्हतं. तो ढोंगी देखील नव्हता. त्याच्या मनात एक इच्छा होती की लोकांनी माझी उपासना करावी, इतरांनी माझी उपासना करावी. मनात एक इच्छा की मी सगळ्यांच्या लक्षाचं केंद्र व्हावं. इच्छा की मी इतर लोकांना स्वतःकडे ओढून घ्यावं. देवाकडे त्यांना नाही ओढायचं, ख्रिस्ताकडे त्यांना नाही न्यायचं. आज ख्रिस्ती जगात आपण हेच बघतो. अनेक प्रचारक आहेत ज्यांच्यामध्ये सैतानाचा हा आत्मा आहे. ते लोकांना स्वतःकडे ओढत आहेत, ते लोकांना स्वतःकडे आकर्षित करत आहेत. देवाकडे त्यांना नेण्याऐवजी, ख्रिस्ताकडे नेण्याऐवजी. जे वैभव स्वतःला घेतात, जे वैभव फक्तच देवाचं आहे, हेच पापाचे प्रारंभ होता. आणि हे आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपल्या आईवडिलांकडनं आपल्याला हे मिळालं, आदामाकडनं हे आपल्याला मिळालं. आणि येशू आला ह्यापासून आपली सुटका करण्यासाठी, आपल्याला देवाचे उपासक होण्यासाठी. आता तुम्ही बघता उपासना किती महत्त्वाची आहे. हाच तर मुद्दा होता ज्यामुळे पापाची सुरुवात झाली. आणि जेव्हा येशू आला, सैतान एक शेवटचा प्रयत्न करत होता जेणेकरून येशू त्याचा उपासना करेल. तुम्हाला वाटतं का जर सैतानाने येशू बरोबर हा प्रयत्न केला
तर तो तुमच्याबरोबर हा प्रयत्न करणार नाही. मग तुम्ही खरोखर गर्विष्ठ आहात जर तुम्हाला असं वाटतं तर. पण तो शिंग लावून येत नाही, तो देवदूताचे सोंग घेऊन येतो. आणि म्हणून जेव्हा तो तुमची स्वतःची उपासना करायचा प्रयत्न करतो, तो समोरून येत नाही, तो मागून येतो आणि तुमची उपासना मागतो. जर तुम्हाला न कळत तुम्ही त्याचं नमन करणार तर त्याला ते आवडेल. बायबल शिकवतं सैतान ह्या जगाचा दैवत आहे. मला नाही माहीत तुम्हाला हे माहीत आहे का? सैतान ह्या व्यवसायावर नियंत्रण करतो. सैतान मनोरंजनाच्या जगाचं नियंत्रण करतो. सैतान टी व्हीवर काय दाखवलं जातं त्याच्या ताब्यात आहे. जे चित्रपट बनवले त्याच्या ताब्यात आहेत. शेवटी या संसाराचा तो दैवत आहे. अनेक पुस्तकं जे लिहिले जातात, लहान मुलांचे पुस्तकं जसे हॅरी पॉटर आणि दुसऱ्या इतर गोष्टी जे तुम्ही तुमच्या मुलांना वाचू देता, या जगाचा एक दैवत आहे जो लोकांच्या मनांवर नियंत्रण करू इच्छितो. लहान मुलांपासून तो सुरुवात करतो जेणेकरून लोक त्याचं नमन करतील. तो म्हणतो तुम्हाला मी जे पाहिजे ते देईल. तुम्हाला मनोरंजन हवं का? मी देतो. माझं नमन करा, मला तेच तर हवं होतं. माझी इच्छा आहे लोकांनी माझी उपासना करावी, देवाची उपासना लोकांनी करू नये. हाच तर मोठा मुद्दा आहे, प्रारंभापासून जो चालत आला आहे. आणि जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही खूप काळजी घ्याल. ती आराधना कधीच जी फक्तच देवाची आहे, जी तुम्ही सैतानाला देणार नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्तच रविवारी सकाळी येऊन आपण गातो, स्तुती करतो 1 तास 1.5 तास, तेवढंच नाही. आणि आपण म्हणतो देवाची आपण आराधना केली. नाही, आपण आराधना नाही केली. आराधना ही अंतःकरणाची एक गोष्ट आहे. आत्म्याने, फक्त शब्दांनी नाही, आपल्या भावनांनी नाही, पण आपल्या आत्म्याने आपण देवाला त्याचे योग्य स्थान देतो. आणि जर तो योग्य स्थान, कसं सैतान त्याची आराधना करून घेतो, देवाला आपल्या जीवनाच्या केंद्रापासून तो लांब नेतो आणि इतर एखादी गोष्ट आपली देव होते. कदाचित टी व्ही, कदाचित खेळ, क्रीडा किंवा संगीत, ह्या चांगल्या गोष्टी आहे. क्रीडा आणि संगीत, पण कधी कधी ह्या गोष्टी तुमच्या जीवनात देवाचं स्थान घेतात. ते एवढं महत्त्वाचं होतं की देवाला ते तुमच्या जीवनातनं लांब नेतात. तुम्हाला आठवतं का तुमचं तारण झालं होतं तेव्हा, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला जीवन दिलं? थांबून विचार करा त्यावेळेचं, तेव्हा कसं होतं. तुम्ही काही त्याच्यासाठी समर्पण करण्यास तयार होते, कुठलीही गोष्ट त्यागण्यासाठी तुम्ही तयार होते. तुम्ही वेळ केला, तुमच्या जीवनातल्या काही गोष्टी तुम्ही काढल्या जेणेकरून तुम्ही बायबल वाचायला वेळ देऊ शकाल. आता त्याला काय झालं? जो देव, जो समय तुम्ही बायबल वाचण्यात घालवत होते, आता तुम्ही म्हणता मी व्यस्त आहे. कोणी तुम्हाला एवढं व्यस्त केलं? सैतान यशस्वी झाला आहे की त्याने देवाला तुमच्या जीवनाच्या केंद्रातनं बाहेर काढलं आहे. दुसरी एखादी गोष्ट आज तुमची देव झाली आहे. कदाचित खेळ, टी व्हीवर तुम्ही खेळ बघत राहता, कदाचित संगीत. आणि सैतान म्हणतो ह्यात काहीच चुकीचं नाही, ख्रिस्ती संगीत आहे, कॉयर प्रॅक्टिस करत आहात तुम्ही, अद्भुत आहे. पण देवाबरोबर चालण्यासाठी तुम्हाला वेळ नाही, बायबल वाचण्यासाठी तुम्हाला वेळ नाही, देवाला ओळखण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. एका काळी तुमच्याकडे तो वेळ होता. तुम्हाला वाटतं तुमची प्रगती झाली आहे कारण तुम्हाला बायबलबद्दल एवढं ज्ञान आहे, तुम्ही चर्चमध्ये अधिक काम करत आहात. पण तुम्हाला हे लक्षात येत नाही, तुम्ही आराधना करणं कमी केलं आहे आणि म्हणून तुमचं जीवन वर खाली वर खाली वर खाली होत आहे. जेव्हा हळूहळू तुमची प्रगती व्हायला हवी होती, वाटचाल व्हायला हवी होती येशू ख्रिस्तासारखं होण्यामध्ये. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण आपण देवाची आराधना करणं थांबवलं आहे. आणि आता बायबल उपासनेविषयी काय सांगतं ते मला तुम्हाला दाखवायचं आहे. पहिल्यांदा उपासना या शब्दाचा उल्लेख केला आहे उत्पत्ती 22 मध्ये. पहिल्यांदा हा उपासना हा शब्द बायबलमध्ये येतो उत्पत्ती 22 मध्ये. आणि हे समजून घेणं खूप चांगलं आहे की कुठलाही शब्द पहिल्यांदा बायबलमध्ये कुठे येतो. आणि इकडं गोष्ट आहे अब्राहमाची. तो 125 वर्षाचा असेल कदाचित, आपल्याला नक्की तर त्याचं वय माहीत नाही, पण त्या वयाच्या जवळपास. उत्पत्ती 22:1 मध्ये म्हणतं, देवाने अब्रामास कसोटीस लाविले. 50 वर्षांपूर्वी देवाने अब्रामाची परीक्षा घेतली होती, त्याला हे सांगून की तू त्याचा परिवार सोड, तू तुझा राष्ट्र सोड आणि देव जिकडं बोलवत होता तिकडं जाण्यासाठी. आणि त्याने आज्ञा पाळली. आणि परीक्षा ही होती, तू मला तुझ्या जीवनात प्रथम स्थान देशील का?
देवाची उपासना करणं म्हणजे देवाला आपल्या जीवनाचं केंद्र करणं आणि आपल्या जीवनाचं सर्वस्व करणं. तुम्हाला आठवतं येशू काय म्हटलं? पहिली आज्ञा, तू तुझ्या देवावर संपूर्ण प्राणाने, संपूर्ण हृदयाने आणि संपूर्ण मनाने प्रीती कर. आणि जर त्याचे विचार तुम्ही एका वर्तुळाप्रमाणे केलं तर त्या वर्तुळाचा कुठलाच भाग दुसरा कोणाला तुम्ही देत नाही. संपूर्ण भाग देवाचा आहे. आणि जर मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो तर देवाद्वारे प्रेम करतो. मी माझं काम करतो तर देव माझ्या जीवनाचं केंद्रस्थान ठेवून मी काम करतो. तो माझा सर्वस्व असलं पाहिजे आणि मग मी पृथ्वीवर सर्व करतो. ह्याला म्हणतात खरी उपासना. जेव्हा सगळ्या गोष्टी देव माझ्या जीवनाचं केंद्रस्थान आहे, जीवनाचं माझं प्रथम स्थान आहे. देवाला प्रथम स्थान देणं म्हणजे फक्त सकाळी बायबल अर्धा तास वाचणं नाही. त्याचा अर्थ दिवसभर माझं संपूर्ण जीवन ह्या गोष्टीवर अवलंबून आहे की मी देवाचा मूल आहे आणि मी दैवी तत्वांनी जगतो. मी असं काहीच म्हणणार नाही. जर येशू माझ्या शेजारी असता मी ते म्हणू शकलो नसतो. तर मी माझ्या पत्नीशी अशा प्रकारे बोलणार नाही. जर येशू तिकडे असता तर मी बोलू शकलो नसतो. मी किंवा माझ्या पतीशी किंवा कोणाशीच मी असं काहीच ऑफिसमध्ये करणार नाही. जर येशू तिकडे माझ्या शेजारी उपस्थित असता तर मी करू शकलो नसतो. मी टी व्हीवर असा कार्यक्रम बघणार नाही जर येशू माझ्या शेजारी बसला असेल आणि मी तो बघू शकत नाही. ह्याला म्हणतात देवाला आपल्या जीवनाचं केंद्रस्थान देणं. फक्त सकाळी बायबल वाचणं नाही आणि मग आपण आपला विवेक थंड करतो आणि म्हणतो हो मी सकाळी बायबल वाचलं. नाही, देवाला प्रथम स्थान देणं म्हणजे हे नाही. याचा अर्थ देव आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत केंद्रस्थान आहे. सकाळ ते रात्र बायबल सांगतं तुम्ही खाता पिता किंवा जे काही करतं ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आणि म्हणून देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली आणि 50 वर्षानंतर तो पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेत आहे. कारण तुम्हाला आणि मला माहीत आहे किती सोपं आहे. मी जसं आधी पण बोललो की येशू ख्रिस्ताप्रती आपलं पहिलं प्रेम आणि पहिली भक्तीपासून वाहवत जाणं किती सोपं आहे. आणि दुसऱ्या गोष्टी देवाचं जे आपल्या जीवनात स्थान असलं पाहिजे ते घेतात. आणि म्हणून देवाने सतत देव आपली परीक्षा घेतो आणि त्याने अब्राहामाची परीक्षा घेतली. तीच परीक्षा घेऊन मी आज देखील तुझ्या जीवनात प्रथम स्थान आहे का? एका काळी मी तुझ्या आई वडिलांच्या संदर्भात तुझी परीक्षा घेतली होती. मी तुझ्या जीवनात प्रथम स्थानी असेल का ऊर देशातले तुझे नातेवाईक त्यांना सोडून माझ्या मागे येण्यास तयार आहे का? तो म्हटला हो आणि त्याने देवाचं अनुसरण केलं. नंतर आपण वाचतो उत्पत्ती 13 मध्ये अब्राहाम आणि लोट मध्ये वादविवाद झाला मालमत्तेविषयी. आणि पुन्हा एकदा देवाने त्याची परीक्षा घेतली. आता तू काय करणार आहेस मला बघू दे. जेव्हा मालमत्तेचा विषय येतो, मी आज देखील तुझ्या जीवनात प्रथम आहे का? त्याला घेऊ दे जे. आणि तू त्याच्याशी लढत नाही मालमत्तेसाठी आणि तो ती परीक्षा देखील पास झाला. तो लोटला म्हटला तुला काय पाहिजे तू घे, मला जे नाही पाहिजे ते मी घेईल. देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली आणि तो परीक्षा पास झाला. 50 वर्षानंतर तो पुन्हा एकदा त्याची परीक्षा घेत आहे. ह्या वेळेस त्याचा पुत्र ज्याच्यावर तो प्रेम करत होता तो म्हणतो तुझा पुत्र घे, एकुलता एक प्रिय पुत्र. मोरिया डोंगरावर त्याला घेऊन जा आणि त्याचं होम अर्पण कर, त्याला मारून टाक. आणि देव त्याला विचार करण्यासाठी 3 दिवस देतो. मोरिया डोंगरापर्यंत चालत जा आणि विचार कर. देवाची इच्छा नाही की तुम्ही घाईघाईत निर्णय घ्या. तो त्याला म्हटला नाही की बाजूला जाऊन त्याला लगेच मार 5 मिनिटात. कारण कधी कधी आपण भावनात्मक उत्साहात काही निर्णय घेतो आणि काही करतो आणि मग नंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. आणि देवाने अब्राहामाला 3 दिवस दिले त्याबद्दल विचार करण्यासाठी. आणि म्हणून तो म्हटला 3 दिवस प्रवास करून मोरिया डोंगरावर जा. आणि तो चालत असताना तो एकच विचार करत असेल, अशा देवाची सेवा करणं तो ह्या सेवेच्या योग्य आहे का? जी गोष्ट माझ्याकडे आहे ज्याच्यावर मी प्रीती करतो तीच मागतो. माझ्या पत्नीपेक्षाही जास्त मी ज्याच्यावर प्रेम करतो इसाहक, ती गोष्ट देव मागत आहे. आणि ती उद्देशाच्या शेवटी अब्राम म्हणतो हो तो योग्य आहे. देव आज देखील माझ्या जीवनात प्रथम असेल जसं तो 50 वर्षापूर्वी होता, तो आज देखील माझ्या जीवनात प्रथम स्थानी असेल. माझा एकुलता एक पुत्र गेला तरी चालेल. आणि ते मोरिया डोंगरावर येतात आणि 3ऱ्या दिवशी 4थ्या वचनात अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा वर दुरून पाहिली आणि त्याच्या सेवकास तो म्हणाला. उत्पत्ती 22:5 त्यांना तो म्हणतो येथे गाढवाजवळ थांबा. उत्पत्ती 22:5 मी व माझा मुलगा पलीकडे जातो आणि आम्ही काय करणार? देवाची उपासना करू. पहिल्यांदा उपासना हा शब्द बायबलमध्ये येतो. आम्ही उपासना करू याचा अर्थ मी देवाला जेव्हा ती गोष्ट अर्पण करतो जी माझे सगळ्यात प्रिय गोष्ट आहे. आणि मला माहित नाही तुमच्या जीवनात सगळ्यात प्रिय गोष्ट काय आहे. अनेक गोष्टी असू शकतात. त्या दिवशी अब्राहामासाठी इसाहक होता आणि तो म्हटला देवा ही माझी उपासना आहे. फक्त काही गाणे गाणं नाही आणि काही गाणे मी देवासाठी गातो आणि जाऊन माझंच जीवन जगतो नाही.
ती गोष्ट अर्पण करणं, समर्पण करणं जी सगळ्यात प्रिय आहे, आणि जेव्हा देव माझ्यासाठी जीवनात प्रथम स्थानी आहे आणि मी ती गोष्ट देखील त्यागण्यास तयार आहे. मला तुम्हाला आज विचारायचं आहे, तुमच्या जीवनात असं काही आहे का जे तुमच्यासाठी खूप प्रिय आहे आणि ती गोष्ट देऊन टाकण्यास, सोडण्यास तुम्हाला कठीण वाटते? कारण तुम्ही नेहमी म्हणतात ह्यात काही पाप नाही. इसाकामध्ये काही पाप होता का? नाही. तो एक स्वस्थ मुलगा होता. खरं तर देवाने दिलेला तो दान होता. आणि अब्रामाला इसाक देखील देऊन टाकण्यास सांगण्यात आलंय. कधी कधी देव आपल्याला त्या गोष्टी देण्यास सांगतो जे त्याने आपल्याला दिल्या आहेत. इसाक हा देवाचं दान होता, पण ती गोष्ट सुद्धा जे देवाने आपल्याला दिलं आहे, कधी कधी देवापेक्षा जास्त ती आपल्यासाठी प्रिय होते आणि आपल्या जीवनात ती मूर्ती होते. आणि आपण म्हणतो त्यात पाप नाही. हो, त्यात काही पाप नाही. टी व्हीवर चांगले खेळ बघणं त्यात काहीच चुकीचं नाही, पण कधी कधी ते तुमच्यासाठी देव होतं आणि तुम्ही ते सोडू नाही शकत. कदाचित संगीत, कदाचित पैसा, तुमच्या व्यवसायामध्ये असलेली एखादी गोष्ट ती एवढी महत्त्वाची झाली आहे की त्यांनी देवाला तुमच्या जीवनात दृष्टीतनं लांब केलं आहे. मला नाही माहीत काय आहे. कदाचित एक मैत्रीण किंवा मित्र तुमच्या दृष्टीच्या बाहेर देवाला नेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या दिवसांकडे मागे बघतात जेव्हा तुमचं तारण झालं होतं, तसं नव्हतं. येशू तुमच्यासाठी सर्वस्व होतं. आज तुम्ही उपासना करणं थांबवलं आहे. ती पहिली गोष्ट जी मला दाखवायची होती. दुसरे वेळ जेव्हा आपण उपासना हे बघतो, हा सुद्धा काळाच्या सुरुवातीला, वेळेच्या सुरुवातीला, मानवीय इतिहासाच्या सुरुवातीला झालं. इयोबाच्या पुस्तकात. इयोब हे बायबलमध्ये लिहिलेलं पहिलं पुस्तक होतं जे देवाने लिहिलं. ते एक काव्यात्मक पुस्तक असल्यामुळे ते बायबलच्या मध्ये येतं, कारण बायबलची मांडणी अशा प्रकारे केली आहे. पण इयोब देवाने लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे, कारण उत्पत्ती तर मोशेने लिहिलं होतं येशूच्या 1500 वर्षांपूर्वी. पण इयोब अब्राहमाच्या देखील आधी जगायचा. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत की इयोबाचा जो संवाद त्याच्या मित्रांबरोबर, हे फक्त इयोबच लिहू शकत होता, दुसरं कोणीच लिहू शकत नाही. हे एकुलतं एक पुस्तक आहे बायबलमध्ये ज्याचा अब्राहम, इसाक आणि याकोबाशी संबंध नाही. आणि म्हणून आपण हे म्हणू शकतो की देवाने लिहिलेलं हे पहिलं पुस्तक आहे. आणि पहिल्याच पुस्तकात, पहिल्याच अध्यायात देव आपल्याला आपण एका मनुष्याबद्दल वाचतो. देवाचा एक मनुष्य जो उपासना करण्यास शिकतो. हे महत्त्वाचं नाही का? देवाने लिहिलेलं पहिलं पुस्तक तो आपल्याला एका व्यक्तीबद्दल शिकवत आहे ज्यांनी त्याची उपासना केली. आणि आपल्या बायबलमधलं पहिलं पुस्तक उत्पत्ती, त्यात देखील आपण एका अशा माणसाबद्दल वाचतो ज्याने उपासना केली. हे किती महत्त्वाचं आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं जसं काळाच्या सुरुवातीला लुसिफर, त्याचं नाव तर आपल्याला माहीत नाही, पण त्यामध्ये आणि देवामध्ये हाच तर मुद्दा होता, उपासनेचा मुद्दा. ह्यावर आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल. देव माझ्या जीवनात प्रथम स्थान सतत असेल का? माझ्या जीवनाचं केंद्रस्थान माझ्या सेवेपेक्षाही महत्त्वाचं, कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचा, माझ्या परिवारापेक्षाही अधिक महत्त्वाचा, कशापेक्षाही महत्त्वाचा, हा प्रश्न आहे. आणि इकडं आपण वाचतो देवाने सैतानाला परवानगी दिली इयोबाची परीक्षा घेण्यास. पुन्हा एकदा परीक्षा हीच आहे, तो देवाची उपासना करेल का जेव्हा तो सगळ्या गोष्टी गमावतो. ह्या वेळेस तो अब्रामाने इसाक गमावला नाही, पण इयोबाने सगळे 10 मुलं गमावले, त्याचा व्यवसाय गमावला. काही क्षणामध्ये एक सेवक येतो, दुसरा सेवक येतो आणि त्याला सांगतो तुझे मुलं मेले, तुझे व्यवसाय कोसळले, तुझ्या मालमत्ता जळालाय. मी कोणाविषयीच असं वाचलं नाही ज्यांनी अशी पीडा सहन केली. कल्पना करा जर तुम्हाला असं समाचार येतो एका दिवशी की ज्या ज्या गोष्टी तुझ्या प्रिय आहेत, तुमचा परिवार, तुमचा मालमत्ता, तुमचा व्यवसाय, तुमचे पैसे, सगळ्या गोष्टी गेल्या आहेत. इयोबाने काय केलं? इयोब पहिला अध्याय 20 वचनात लिहिलं आहे. इयोब 1:20. इयोब उठला जेव्हा त्यांनी हा समाचार ऐकला, त्यांनी झगा फाडला, डोके मुंडले. हो, त्याच्याकडे दुःख होतं. आपण तेव्हा जगेल असं समाचार ऐकतो, आपल्याला दुःख होतं, पण त्याने त्याचं तारतम्य गमावलं नाही. तो भुईवर पालथा पडला आणि देवाला दंडवत घातले. याचा अर्थ त्यांनी उपासना केली. इंग्लिशमध्ये उपासना केली असं लिहिलं आहे. त्याने त्याचं मस्तक लावून देवाला उपासना केली, देवाला मान्य केलं. आणि हा अर्थ आहे, पूर्वी संस्कृतीमध्ये हे खूप स्पष्ट आहे, जेव्हा तुमचं मस्तक लावता आणि कोणासमोर तुमचं डोकं टेकता, तुम्ही त्याची उपासना करत आहात. हे प्रतीक आहे, त्याला तुम्ही समर्पण जात आहात, त्याच्या शरणी जात आहात आणि त्याची उपासना करत आहात याचं. आणि म्हणून मी ह्याच्या विरुद्ध आहे की आज आपण जे टी व्हीमध्ये बघतो या सभांमध्ये की प्रचारक लोकांवर हात ठेवतात आणि लोक पालथे सरळ पडतात आणि
ते देवाला त्यांचे पाय दाखवत आहेत. हे उपासनाच्या विरुद्ध आहे. पूर्वी संस्कृतीतनं मी येतो म्हणून हे मला स्पष्ट आहे, तुम्हाला कदाचित स्पष्ट नसेल, पण आमच्या संस्कृतीमध्ये जर तुम्ही कोणाला तुमचे पाय दाखवता तर हा त्यांचा अपमान आहे, सगळ्यात मोठा अपमान आहे. आदर नेहमी त्यांच्या समोर वाकून केला जातो. आणि अद्भुत आहे सैतान काय करतो. हे सगळे लोक, ख्रिस्ती लोक पडतात, त्यांचे पाय देवाला दाखवतात आणि सैतान हसतो. ते माझ्याजवळ येणार नाही मी अशा सभेत गेलो तरी, कारण जुन्या करारात एक माझ्याकडे अभिवचन आहे, तुझ्या बाजूस सहस्त्रवधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. ते स्तोत्र 91 मध्ये आहे. आणि नवीन करारात देखील एक अभिवचन आहे, येशू मला पतनापासून राखण्यास समर्थ आहे. आपण देवाची उपासना करतो, आपण त्याच्या समोर वागतो, झुकतो, आणि आपण देवाला म्हणतो, तू जे काही माझ्या जीवनात परवानगी देतो मी ते मान्य करतो. देवाने माझा परिवार घेतला तरी चालेल, माझे मुलं घेतले तरी चालेल, माझी नोकरी घेतली तरी चालेल, माझं सगळं काढून घेतलं तरी चालेल. काही गोष्टी आज देखील खऱ्या असतील. मी जेव्हा सगळं काही गमावलं असलं तरी काही गोष्टी खऱ्या असतील जे इयोबाला माहीत नव्हतं. त्याच्याकडे बायबल नव्हता, पवित्र आत्मा नव्हता, त्याला माहीत नव्हतं येशू त्याच्या पापांसाठी मरणार होता, त्याला काहीच माहीत नव्हतं जे आपल्याला माहीत आहे. संगती नव्हती, चर्च नव्हतं, काहीच नव्हतं, पण तो देवाची उपासना करू शकत होता. मग आपण किती जास्त, आपण ज्यांना एवढ्या गोष्टी समजतात, कारण आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण सगळ्या गोष्टी गमावतो, जसं जुनं एक म्हण आहे, जेव्हा तुमच्याकडे काहीच उरत नाही आणि फक्त देव उरतो, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की देव पुरेसा आहे. आणि हे खरं आहे. जेव्हा तुमच्याकडे काहीच उरत नाही आणि फक्त देव राहतो, तुम्हाला लक्षात येतं की देव पुरेसा आहे. कारण काही गोष्टी आज जेव्हा मी सगळ्या गोष्टी गमावल्यानंतर देखील खरे आहेत. देव राजासनावर आहे, ते बदललं नाही, ते कधीच बदलणार नाही. तो माझा पिता आहे, ते नाही बदलणार. आणि जर ऐहिक पितांना माहिती आहे त्यांच्या मुलांना चांगल्या गोष्टी देणं, माझ्या स्वर्गीय पिता मला सगळ्या गोष्टी देईल जे मला गरज आहे. नक्कीच सगळ्या गोष्टी नाही जे मला हव्या आहेत. देवाची स्तुती असो तो मला अशा गोष्टी देत नाही, माझा त्यांनी नाश झाला असता. मला जे जे लागतं, माझी गरज तो देतो. माझा देव तुमच्या गरजा पूर्ण करेल. ते अभिवचन बदलत नाही. माझे पाप क्षमा झाले आहेत, ते बदललं नाही. ख्रिस्ताने माझ्यासाठी तो मेला, माझे सगळे पाप त्यांनी धुतले आहेत, ते बदललं नाही. सैतान पराभूत झालं, ते बदललं नाही. ख्रिस्त परत येत आहे, मी सार्वकालिक जीवन त्याबरोबर घालवणार. जीवनातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी बदलल्या नाही. मी काही गोष्टी पृथ्वीवर घालवल्या तर काय, तिकडे देखील देव ताब्यात आहे. आणि आज आपल्याकडे अजून महान कारण आहे देवाची उपासना करायला, सगळं गमावल्यानंतर देखील. कारण आपल्याकडे हे अद्भुत अभिवचन आहे जे इयोबाकडे नव्हतं. रोम 8:28, देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. मी देवाला स्तुती देतो यासाठी. आणि म्हणून आपल्याकडे ही खात्री आहे, आपण इयोबापेक्षा जास्त खाली पडून देवाची उपासना करू शकतो आणि उपासना सतत करून राहू शकतो. मी तुम्हाला सांगतो, आपण इयोबापेक्षा वर जाऊ शकतो. तुम्हाला आठवतं का येशू काय म्हटलं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल, की स्त्रीच्या उदरी जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा तो महान होता जुन्या करारात, मत्ती 11:11. पण तो म्हटलं स्वर्गाच्या राज्यातला जो कनिष्ठ आहे तो त्याच्या वर आहे. मी इयोबापेक्षा अशा प्रकारे वर जाऊ शकतो. इयोब सतत उपासना करत राहू शकला नाही. 3ऱ्या अध्यायापर्यंत तो तक्रार करू लागत होता, त्याची सहनशक्ती संपली होती. तो तक्रार करतो, तो टीका करतो, तो देवाला म्हणतो तू हे काय करत आहे, असं माझ्याबरोबर तू असं वागत आहे, मी किती विश्वासू होता, मी हे केलं ते केलं, तरी तू माझ्यावर बाण मारत आहेस. तो त्याची उपासना करत राहू शकत नाही. त्याला दोष देऊ नका, त्याच्याकडे संगती नव्हती, त्याच्याकडे पवित्र आत्मा नव्हता, त्याच्याकडे बायबल नव्हता, त्याला येशूबद्दल माहीत नव्हतं. तुम्ही स्वतःची तुलना इयोबाबरोबर करू शकत नाही. आज आपण इयोबापेक्षा ह्या प्रकारे वर जाऊ शकतो की आपण सतत उपासना करत राहू शकतो, वर खाली न जाता. इयोबासारखं तुम्ही जर इयोबाचं पुस्तक वाचलं, तो वर खाली जात असतो, अनुभव असतो. तो एक काळ देवाची उपासना करतो, तो म्हणतो देवाच्या हाताने मी उत्तम आणि वाईट गोष्ट स्वीकारतो. दुसऱ्या दिवशी तो तक्रार करतो. काही दिवसांनी तो म्हणतो हो मला माहिती आहे देवाने मला मारलं तरी मी त्याच्यावर विश्वास करेल. पुन्हा तो खाली जातो. मग तो वर म्हणतो माझा उद्धारक जिवंत आहे. मग पुन्हा तो खाली जातो. हा अनेक ख्रिस्ती लोकांचा अनुभव आहे. हे सिद्ध करतं की एक व्यक्ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण नाही. जरी तो अन्य भाषेत बोलत असेल, तो काही करत असला तरी, जर तो खरोखर पवित्र आत्म्याने भरला असता तर तो वर खाली जाणार नाही. पौल म्हटलं
देवाची स्तुती असो जो सर्वदा आम्हास ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो. मला तुम्हाला सांगायचं आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही देवाची तुमच्यासाठी इच्छा मुळीच नाही की तुमचा वर खाली अनुभव असावा. ते जुन्या करारातला आहे. कदाचित हा तुमचा अनुभव असेल, पण हा जुना करारातला अनुभव आहे. सैतानाने तुमचा जन्मसिद्ध हक्क तुमच्यापासून काढून घेतला आहे. त्यांनी फसवलं आहे तुम्हाला. येशूमध्ये तुमचा जन्मसिद्ध अधिकार असा दाखवला आहे नवीन करारात. देवाची स्तुती असो जो सर्वदा आम्हास ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने चालवतो. आपण सतत आनंद करू शकतो. आपण चिंतेपासून मुक्त असू शकतो. पण हे तुमच्या जीवनात तेव्हाच सत्य असेल जर तुम्ही उपासना करण्याचं रहस्य शिकले. पालथं पडून देवाची उपासना करणं. देवा तू माझी काळजी घेशील. मी सगळ्या गोष्टी गमावल्या तरी जर मी देवाचं राज्य आणि त्याच्या नीतिमत्वाचा शोध केला, जे काही माझ्या गरजा आहेत त्या मला मिळतील. मी 50 वर्षांसाठी भारताच्या सगळ्यात गरीब गावांमध्ये हे सिद्ध केलं आहे. तुमच्यापेक्षा गरीब लोकांच्या जीवनात जे कर्जबाजारी होते आणि मी त्यांना शिकवलं देवाच्या राज्याला पहिले शोधा आणि कसं देवाने त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. ते कर्जापासून मुक्त झाले आहे. देव तुमच्यासाठी हे करू शकतो. जर एका गरीब भारतासारख्या देशात तो हे करू शकतो, तर ते इकडं का नाही तो करू शकत? आपण त्यावर विश्वास केला पाहिजे. आपण उपासक होणं शिकलं पाहिजे. आणि शेवटची गोष्ट मला एक सांगू द्या. आपण प्रारंभी पाहिलं इयोब आणि अब्राहमाचं जीवन. आपण शेवटी जाऊ बायबलच्या प्रकटीकरण 4 अध्याय. आपण 24 वडिलांबद्दल वाचतो. ते कसं देवासमोर पाया पडून आराधना उपासना करतात. प्रकटीकरण 4:10. तेव्हा प्रकटीकरण 4:10 ते 24 वडील राजसनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. जो युगानयुग जिवंत त्याला नमन करतात, त्याची उपासना करतात आणि आपला मुकुट राजसनापडून ते ठेवून म्हणतात, हे प्रभू आमच्या देवा तूच योग्य आहेस. ह्याला म्हणतात उपासना. जिकडे ते त्यांनी केलेल्या कुठल्याही गोष्टीसाठी सन्मान स्वीकारण्यास ते नाकारतात. ह्याला म्हणतात मुकुट खाली ठेवणं, त्याच्यासमोर मुकुट टाकणं. आणि आपण म्हणतो तू एकटाच योग्य आहे. देवाने त्यांना एक मुकुट दिला आणि आपल्याला स्वर्गात मुकुट मिळतील जर आपण या पृथ्वीवर विश्वास असला. येशू स्वतः बोलला, मी लवकरच येत आहे आणि माझं वेतन माझ्या बरोबर आहे. पण आपण ते मुकुट त्याच्यासमोर खाली फेकणार आणि म्हणणार, नाही प्रभू मी ह्याच्या योग्य नाही, तूच योग्य आहेस. ह्याला म्हणतात उपासना. जिकडं मी हे लक्षात घेतो माझ्याकडे असं काहीच नाही जे देवाने मला दिलं नाही. माझ्याकडे कुठलीच क्षमता नाही जी देवाने मला दिली नाही. जर माझ्या क्षमतेमुळे लोकांना आशीर्वाद मिळतो तर मी देवासमोर माझा मुकुट ठेवतो आणि म्हणतो, प्रभू हे तू केलं आहेस, मी नाही. पहिले कोरिन्थियाचा 4 अध्याय, पहिला कोरिन्थ 4 आणि वचन 7. एक अद्भुत वचन. आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस? एक साधारण गोष्ट, जसं तुम्ही आरशात आपला सुंदर चेहरा म्हणतात आणि चेहरा बघता आणि स्वतःची प्रशंसा करता आणि दुसऱ्यांची तुलना करून म्हणता मी त्याच्यापेक्षा सुंदर दिसतो, देवाची स्तुती असो. किंवा गुप्तरित्याने तुम्ही स्वतःला प्रशंसा करता की मी हुशार आहे आणि त्या व्यक्तीसारखा मूर्ख नाही. तुम्ही उपासक राहिले नाही, कारण तुम्ही तुमचा मुकुट खाली ख्रिस्तासमोर फेकला नाही. तुमचा हुशारीचा जो मुकुट आहे आजही तुमच्या डोक्यावर बसला आहे. तुम्ही तो देवासमोर खाली फेकणं शिकलं नाही, म्हणून तुमचं जीवन वर खाली आहे. म्हणून तुमचं जीवन वर खाली होतं. तुमचा व्यवसाय जरी चांगला असला तरी का? कारण तुम्ही उपासक नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही सगळ्या गोष्टींची महिमा त्याला द्यावी. तुमचा व्यवसाय चांगला झाला आहे का? त्याला महिमा द्या. तुम्ही मानसिकरित्या अपंग असले, शारीरिक अपंग असते तर काय करू शकले असते? हे लक्षात घ्या. जे काही तुमच्याकडे आहे ते देवाने दिलं आहे. जेव्हा पहिला बाळ या पृथ्वीत जन्माला आलं, आपण वाचतो उत्पत्ती याच्या 4 अध्यायात 1 वचनात, हवेने तिचं नाव कैन ठेवलं. आणि मी हे लिव्हिंग बायबलमध्ये वाचलं. लिव्हिंग बायबलमध्ये लिहिलंय की हवेने त्याचं नाव कैन ठेवलं. याचा अर्थ परमेश्वराच्या सहाय्याने मी पुरुष उत्पन्न किंवा निर्माण केला आहे. त्या वेळेपर्यंत पुरुषाचं तिला गर्व होता, कारण त्या वेळेपर्यंत फक्तच देवाने माणसाला बनवलं होतं. पण आता तिच्याच शरीरातनं एक बाळ जन्माला येतं आणि ती म्हणते मी या माणसाचा जन्म केला. आणि हाच आत्मा गर्वाचा तिने कैनाला दिला आणि तो मोठा होऊन एक खुनी झाला, हत्यारा झाला. आणि अनेक लोक त्यांच्या मुलांना हा गर्वाचा आत्मा देतात की मी काय मिळवू शकतो. आणि मग जेव्हा
कैनाने तिच्या दुसऱ्या मुलाचा खून केला, ती धडा शिकली आणि मग तिला अजून एक मुलगा झाला. 25वे वचन. आणि मी ते पुन्हा एकदा लिव्हिंग बायबलमध्ये वाचतो. आणि तिने त्याच्या मुलाचं नाव शेत असं ठेवलं. याचा अर्थ देवाने मला देणगी दिली आहे. आता ती नम्र होती. देवाने मला ही देणगी दिली आहे. आपण ज्या गोष्टी मिळवतो आपण त्याकडे असं बघू शकतो की मी मिळवल्या आहेत किंवा देवाने मला दिलेली ती एक देणगी आहे. देवाने आम्हाला देव केलेल्या गोष्टी किंवा मी स्वतः मिळवलेल्या गोष्टी. आणि हे सगळं ह्यावर अवलंबून असतं की आपण उपासक आहोत की नाही. देव आपल्याला मदत करो की आपण हा धडा शिकू की आपण आत्म्याने आणि खऱ्यापणाने त्याची उपासना करण्यास शिकतो. आपण प्रार्थना करूया. आपण आपले मस्तक लवूया. आणि जर आज देव तुमच्याशी बोलला आहे कुठल्या विशिष्ट क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला देवाला समर्पित केलं पाहिजे. आणि देवाला म्हणा, प्रभू, माझ्या जीवनात एक काळ होता जेव्हा मी पहिले तुला ओळखलं होतं, जेव्हा तू माझ्यासाठी सर्वस्व होतं, पण आज मी त्यापासून भटकलो आहे. आज अनेक गोष्टींनी माझ्या जीवनात जे तुला स्थान हवं होतं ते घेतलं आहे. पण पुन्हा एकदा तू त्या स्थानी ये प्रभू. माझ्या जीवनाचं केंद्रस्थान तू हो. माझ्या संपूर्ण हृदयाने, प्राणाने आणि शक्तीने मी तुझ्यावर प्रीती करू इच्छितो. आणि कुठलीही गोष्ट जर तू मागशील तर मी ती समर्पण करून होमार्पण करण्यास तयार आहे. मी माझं शरीर एक जीवित बलिदान म्हणून तुला देतो. माझा प्रत्येक भाग, मला एक उपासक व्हायचा आहे. येशूच्या नावात, आमेन. धन्यवाद.